मला एक फोन आला सकाळी सकाळी. हिंदी भाषिकाचा फोन होता. म्हणला कैसे हो भाई. मी म्हणलं मजे में, पहचाना क्या. म्हणलं नाही पहचाना भाई. तो अजून बोलू लागला. म्हणला क्या सर, पहचाना नहीं आपने. मैंने नहीं पहचाना, आपने मुझे पहली बार फोन किया. नहीं नहीं, मैं आपको कितने दिन से पहचानता हूं. मी म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही, बोलो क्या काम है. मैं पुणे में सिटी हॉस्पिटल में हूं और मुझे 25,000 की जरूरत है. मैं पेमेंट कर रहा था हॉस्पिटल में, लेकिन पेमेंट हुआ नहीं. मैंने आपको भेजा है, उतना पेमेंट आपके इधर भेजा है. आप मेरे जो फ्रेंड है उसको भेज दो, क्योंकि उसको जरूरत है. मी म्हणणार पैसे तुझ्या तिथल्या हॉस्पिटलमध्ये जात नाही, तिथं काय माणसं नाहीत का दुसरे, मला कशाला फोन केला. परंतु मला ते लक्षात नाही आलं. बर, सगळ्यात महत्वाचं, आपल्याला कुठलेही लोक फोन करतात, पण हिंदी भाषिक किती हरामखोर असतात हे मला याच्या अगोदर पण अनुभव आला होता. तरी पण मी विश्वास ठेवला. मी बोला ठीक है, भेज दो, आने के बाद मैं भेज दूंगा. आणि त्यांनी फोन ठेवला, मी ठेवला. परत एकदम 1 ते 1.5 मिनिटामध्येच परत त्याचा फोन आला. पण त्याच्या अगोदर त्याचा मला एक SMS आला, त्याच्या मोबाईल वरून आला. तो मेसेज काय होता मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये बँकेतून पैसे जमा झाल्यानंतर जो मेसेज येतो, मी आता तुम्हाला ते स्क्रीनवर मेसेज दाखवतोय. म्हणजे जसा तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा, क्रेडिट झालेलाचा मेसेज येतो, तसा मेसेज त्यांनी त्याच्या मोबाईलवरून मला पाठवला. आता त्याचा फोन आलेला होता, माझ्या लक्षात होतं. लगेच मेसेज आल्यानंतर परत त्याचा मला फोन आला, ये देखो मेसेज भेजा है, आपके अकाउंट में पैसे भेज दे. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक स्क्रीनशॉट पण पाठवला. मेसेज मध्ये त्यांनी मेसेज मला पाठवला पैसे जमा झालेला, पण स्क्रीनशॉट सुद्धा फोन पे वरचा पाठवला. माझं नाव वर दिसतंय आणि 25,000 रुपयाचं अमाऊंट दिसते आणि सक्सेसफुल, बास एवढंच. आणि त्याचा स्क्रीनशॉट होता. माझ्या लक्षात आलं आणि मी विचार सुद्धा केला की ज्यावेळेस आपण पैसे सेंड करतो एखाद्याला, त्या व्यक्तीचं नाव तर वर येतं, परंतु त्याच्या खाली त्याचं बँक डिटेल्स सुद्धा येतं. इथं काहीच आलेलं नव्हतं. सकाळची वेळ होती, मी तरी सुद्धा गृहीत धरलं. परत त्याचा मेसेज आला, एक काम करो बोले, 25,000 मैंने आपको भेजा है, 10,000 तो पहले उस मेरे फ्रेंड के अकाउंट में भेज दो, उसका स्कैनर मैं भेजता हूं. मी मला अरे पहले तो पैसे तू तो भेज दे मुझे, मेरे खाते में पैसे क्रेडिट तो होने दे, ट्रांसफर हो दे, और मुझे मैसेज आने दे. तूने मुझे भेजा है, मैंने तुझे नहीं भेजा. बैंक से मुझे मेरे बैंक से आने दे. जब तक तेरे नहीं आएंगे तब तक मैं पैसे नहीं भेजूंगा. तरी पण तो म्हणला ठीक है, मैंने आपको भेजा है. मी फोन कट केला त्याचा, माझं खातं चेक केलं, पैसे आलेले नव्हते. हे हिंदी भाषिक किती हरामखोर असतात त्याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, गांभीर्यानं ऐका. स्कॅनर, मी त्याचं व्हॉट्सअप चेक केलं, स्कॅनरवर फक्त स्कॅनरचं चिन्ह होतं. वर कधी पण बघा, स्कॅनर मध्ये त्या खातेदाराचं नाव येतच, 100% येतं. त्याने तसंच काही त्याच्यात नव्हतं. मी ते स्कॅनर त्याचं डाउनलोड पण नाही केलं, नुसता फोटो पाहिला. माझ्या लक्षात आलं की तो मला चिवत्यात काढतोय. परत त्याचा 2 मिनिटांनी मला फोन आला, सर भेजो ना, हॉस्पिटल में हूं, मुझे ज्यादा जरूरत है और वो आदमी उधर रुका हुआ है. मैं बोला अरे तेरे पैसे तो नहीं आए, एक काम कर, वहां पे काउंटर पे जो भी इंसान होगा, आदमी होगा, उसके मोबाइल पे भेज देना, उसके पास नहीं है क्या. नहीं, बोले यहाँ पे रेंज नहीं है. लक्षात घ्या मी काय सांगतोय, हे महाराष्ट्रात प्रत्येकाच्या बाबतीत घडतं.
कारण महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना अशा हिंदी भाषिकांचे फोन मेसेज येतात आणि त्यांच्या खात्यातून पैसे त्या ठिकाणी काढून घेतले जातात. तुम्ही 2 मिनिटं बोलण्याच्या ह्याच्यामध्ये अस्वस्थ होऊन जाता, तुम्हाला वेड्यात काढलं जातं. मला सुद्धा काढण्याचा प्रयत्न झाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, त्यांनी परत मला मेसेज पाठवला आणि परत फोन सुद्धा आला, सर भेज दो ना उसको पैसे भेजना, 15,000 मुझे बाद में दे दो, पहिले 10,000 भेजो. मला सांगा, मी जर म्हटलं असतं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, पाऊस वगैरे येतोय, तो बिचारा हॉस्पिटलच्या दारामध्ये, त्याला गरज असेल आणि मग मी त्याला पैसे पाठवले असते तर, लक्षात घ्या मी काय म्हणतोय. पण या सगळ्या गडबडीत एक गोष्ट मी केली, परत त्याचा फोन आला, त्यांनी त्याचा फॉलोअप सोडला नाही. मग मी त्याला म्हणलं, अरे बाळा, तेरा मुझे फोन आ रहा है बार बार, तूने मुझे पैसे तो नहीं भेजे, अभी तक तो मेरे अकाउंट में नहीं क्रेडिट हो गए, तेरा जो भी फ्रेंड है ना उसको बोल मुझे फोन कर. और मी त्याला सगळ्यात महत्वाचं अगोदर सांगितलं होतं. तो मला एकच म्हणत होता, मी तुम्हाला पैसे पाठवतो, तुम्ही लगेच मला पाठवा. आणि मी म्हणलं अगोदर मला जमा होऊ दे, माझ्या खात्यामध्ये मला बघू दे, माझ्या खात्यात जमा झाल्यानंतरच मी तुला पाठवतो. हा सगळा 2-5 मिनिटातला गोंधळ प्रत्येक व्यक्ती चक्रावून जातो. आणि लक्षात घ्या, लूट होते, साधी गोष्ट नाही. पण मला याच्या अगोदरचा अनुभव होता, मी त्याच्या शब्दावर अजिबात भूलथापांना बळी पडलो नाही. मी ठाम राहिलो आणि मी त्याला परत सांगितलं की जोपर्यंत मला पैसे माझ्या खात्यावर येणार नाही, तुला पाठवणार नाही. आणि मी नंतर त्याचा एकदा फोन उचलला नाही, त्याचा मेसेज पण आला, मी तरीही नाही उचलला. मित्रांनो, काय झालं होतं माहितीये का, माझ्या लक्षात आलं होतं, तो ज्यावेळेस म्हणाला की सिटी हॉस्पिटल में ऍडमिट है, मग मी जागेवर आलो. मी म्हणलं, पुण्यामध्ये सिटी हॉस्पिटल असं एक पण हॉस्पिटल नाही, आणि जर मग ते गव्हर्नमेंटचं असतं तर तुला एवढ्या पैशाची काय गरज आहे. आणि जर हॉस्पिटल असेल, मला कसं काय माहित नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक ज्यावेळेस पुण्यात येतात वेगळ्या वेगळ्या कारणासाठी, खासकर मेडिकल रिझन, आपण किंवा आपली सहकारी मित्र आम्ही तिथं पोहोचतोच मदत या हेतूने. किंवा आजकाल प्रत्येकाची एक वेगळी ओळख झाली, तो त्याच्या लेवलला पण करतो, आपली पण गरज पडत नाही. पण सिटी हॉस्पिटलच नाही, हा माणूस आपल्याला मूर्खात काढतो. तर मला सांगा, हे असले हिंदी भाषिक जोड्यानी मारले पाहिजेत की नाही. तर माझ्या 25,000 रुपयाला चुना लागणार होता, मला हे तुम्हाला सांगायचंय. म्हणजे जर मी त्याला पैसे पाठवले असते, मला म्हणजे तेवढ्या 25,000ला चुनाच लागला असता, किंवा 10,000ला तरी. मला सांगा, तो मला डायरेक्ट पहिल्यांदा फोन करून म्हणतो पहचाना क्या नाही. म्हणजे ही माणसं किती पोहोचलेली आहेत. तुमचा माझा मोबाईल, आपला मोबाईल नंबर कंपन्याकडून, किंवा आपण ऑनलाईन जे खरेदी करतो वेगळ्या वेगळ्या कंपन्यांकडून, त्यांच्याकडे आपला डेटा जमा होतो, हा डेटा विकला जातो. आणि हे युपी बिहारी परप्रांतीय बांडगुळ फक्त आपल्यावर डल्ला मारण्यासाठी, कारण आपलं नाव आणि नंबर जातो. तुमचं ते नाव सांगितलं, तुम्हाला वाटतं हा ओळखीचाच आहे कोणतरी. आणि अशी जर घटना तुमच्या आयुष्यात घडली तर ते जबरदस्त झटकाच आहे ना तुमच्यासाठी. बर, सकाळी 8:30-9ची घटना आहे. म्हणजे मला पहिला फोन केला, असा समजा त्यांनी एक 20 फोन केले आणि 15 ठिकाणी त्यांचा जर बरोबर दगड लागला. लक्षात घ्या, 25,000 म्हणायचं आणि पहिल्यांदा 10,000 पाठव म्हणायचं. त्या 15,000नी 10,000 पाठवले. एका 2-4 तासामध्ये किंवा एक दिवस धरून चला, 1.5 लाख रुपये कमाई झाली ना या लोकांची. तुम्ही कुठे तक्रार करणारे? महाराष्ट्रातले पोलीस कधी तुमच्या 10-20 हजारासाठी परराज्यातला माणूस पकडायला जाणार आहेत का?
ते म्हणणार तुम्ही खर्च करा. 10,000साठी 20,000 खर्च तुम्ही करणार आहे का? पहिल्यांदा पोलीस आर्थिक विषय म्हणल्यानंतर हात वर करून टाकतात. तिथं जर त्यांना मलिदा मिळायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ते सगळं जाऊ द्या. मी ह्या सगळ्या ह्याच्यामधून माझ्या लक्षात आलं की आपल्याला फसवतोय. लगेच तेवढ्यात आमच्या सौभाग्यवती म्हणाल्या, कुणाचा फोन आहे, तुमच्या ओळखीचा आहे का, फ्रॉड होईल. मी म्हणलं होय, माझ्या ते लक्षात आलंय. कारण आपण घरात असलो की आपल्या फोन आपण कुणाशी बोलतोय, आपण काय बोलतोय हे आपल्या घरच्यांचं, भले ते जरी किचन मध्ये असले तर लक्ष आपल्यावरच असतं. म्हणे तुमचे पैसे जातील. अरे म्हणलं मी पाठवणारच नाही ना, त्याचे येऊ दे ना. पण फक्त माझ्या मनात एवढी रुखरुख होती की हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्या बिचाऱ्याला अडचण असेल. हा माझा भोळा भाबडा स्वभाव किंवा मन 25,000 रुपयाला चुना लावणार होतं. मी नाही पाठवले त्यांना. परंतु मला काय सांगायचं मित्रांनो, हे तुमच्या पण आयुष्यात घडू शकतं. तुम्हाला बी हिंदी भाषिकांचे, हिंदी बोलणाऱ्यांचे जर फोन आले पैशासाठी, मदतीसाठी, मी असा आहे, मी तसा आहे, मी ओळखीचा आहे, तुमचा पासवर्ड सांगा, तुम्हाला मेसेज आलाय, तुमचं आधार कार्ड अपडेट करायचंय, तुमचं लाईट बिल भरायचंय आणि तुम्ही लाईट बिल भरलेलं नाही, आमच्याकडे तक्रार आहे, काहीही कुठल्याही बोलतापांना बळी पडू नका. हात जोडून विनंती आहे. अन्यथा तुमच्या खिशावर, थेट अकाउंटवर दरोडा पडू शकतो. कारण सध्या असलं पीक भरपूर आहे. तिकडे कुठं राजस्थानच्या, बिहारच्या, युपीच्या, झारखंडच्या किंवा कुठल्याही राज्याच्या एखाद्या कोपऱ्यात बसून ते फोन करतात, डेटा मिळवतात आणि अख्खा तुम्हाला चुना लावतात, कळणार पण नाही. आणि अशी जर फसवणूक होत असेल तर हे किती दुर्दैव. माझ्यासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याला जो अपडेट असतो त्याला सुद्धा फोन करून जर फसवण्याची हिंमत होत असेल, सर्वसामान्य माणसाचं काय घेऊन बसलंय. भले लोक लगेच पैसे कुणाला देणार नाही, परंतु तुमच्या शब्दाच्या रचनेवरून त्यांना कळतं की हा माणूस फसू शकतो. त्यांचा फॉलोअप आणि त्यांचं जे काही तुमच्याकडून पैसे काढून घेण्याचा त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो ढळू पण देत नाही आणि बरोबर तुम्हाला ते तेवढ्या क्षणात वेड्यात काढतात आणि तुम्ही वेड्यात निघता. काही काही वेळेस तुमच्याकडून तुमच्या एटीएम कार्डचा मागचा जो नंबर असतो, सीव्ही नंबर, तो विचारून तुमचं खातं पण ओपन करतात आणि ते खाली पण करतात. असे सगळे प्रकार घडतात. पण मला जो फोन आला, माझ्यासोबत जो प्रकार घडला तो अत्यंत भयानक होता. 25,000ला तर मला चुना लागलाच असता, पण माझ्या मनानं मला कधीच माफ केलं नसतं. बायकोने तर काय केलं असतं तुम्हाला माहितीच आहे. ही अशी सगळी परिस्थिती. म्हणून फसू नका. म्हणून सामाजिक जागृतीसाठी माझ्यासोबत घडलेली जी घटना आहे ती आपल्या समोर शेअर केली. बाकी तुम्हाला कशी वाटली ते तर सांगाच, परंतु महाराष्ट्राच्या तुमचे जिथं कुणी मित्र, नातेवाईक, पाहुणे रावळे असतील त्यांच्यापर्यंत हा मेसेज पाठवा. जय शिवराय. जागे व्हा आणि चुकीचं कोण करत असेल तर त्यांना कायदेशीर मार्गाने शिक्षा करा. धन्यवाद.